नमस्कार मित्रो, खरं तर या विषयावर बोलूच नाही असं वाटत होतं. किती बोलणार हो, पण आता फारच झालं हे प्रकरण. म्हणजे बघा ना, 2024मध्ये हे महाराष्ट्र विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 132 आमदार निवडून आणले. भाजपबरोबर युतीत असलेल्या शिवसेना शिंदेचे 57 आणि राष्ट्रवादी अजितदादांचे 51 असे NDAचे 230 आमदार, या आमदारांचं पाठिंबा असलेलं देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेवर आहे. 288 पैकी 230, शरद पवार राष्ट्रवादी 10, उभाठा 20, काँग्रेस 16, हे पार गलित गात्र झालेले विरोध पक्ष. इतके भक्कम सरकार यापूर्वी राज्यात याच्यापूर्वी कधी पाहिलं होतं का हो? मला तरी नाही वाटत बाबा. तर सांगायचा मुद्दा काय की फडणवीस यांचे इतके तगडे सरकार सत्तेवर असताना गेल्या 2-5 दिवसामध्ये रोज काही ना काही चालू आहे. म्हणजे वेगवेगळे तर्क देऊन, कल्पनाविलास करून फडणवीस आता केंद्रीय मंत्रिमंडळात जाणार, अशा वावड्या अफवा मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्या आहेत. हे तसे काही अचानक म्हणता येणार नाही म्हणा. कारण काय की फडणवीस यांनी मोठ्या नेत्यांपासून पानसट नेत्यापर्यंत आणि सकाळच्या भोंग्यापासून छोट्या भोंग्यापर्यंत सगळ्यांना अक्षरशः नामोहरम करून टाकलेले. ते इथून कधी एकदा जातात असंच सगळ्या विरोधकांना वाटतं. म्हणजे राजकारण करण्यासाठी विरोधकांकडे काहीच नाही ना शिल्लक. ते मध्ये त्या मिसिंग लिंकच्या बद्दल बोंबाबोंब केली, त्यातही काही यश आलं नाही, खोटं ठरलं ते. त्यामुळे नपुसकांचा हा संताप अशा पद्धतीने उफाळून बाहेर येऊ लागलेला आहे असं मला वाटतं. ज्यांची संभावना राज ठाकरे यांनी लवंडा अशी केली ते महाशय तर विद्यमान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मुख्यमंत्री म्हणून जाहीर करते झाले. अहो, यांना यांच्या पक्षात काय चाललं आहे हे माहीत नाही आणि दुसऱ्याचं पाहू लागले. हे स्वतः बावनकुळेसुद्धा डोळे मिचकावीत हसले असतील लवंड्यावर या. तर आता अमरावतीचे आपले बच्चू कडू हा एक वेगळाच प्रकार आहे. याने भलतीकडे प्रहार सुरू केला. म्हणजे थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या त्यांच्या नेत्यालाच मुख्यमंत्रीपदाची झूल चढवून ते मोकळे आले. त्याच्यामुळे एक वेगळीच खळबळ उडून देण्याचा त्यांचा प्रयत्न असावा. अहो, सरळ साधं लॉजिक आहे. भारतीय जनता पक्षाकडे 132 आमदार आहे. असं असताना भाजपचा कोणता मोठा नेता पक्षाघात करील हो दिल्लीतला? म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याविषयी अमित शहा यांना कितीही प्रेम असले, अगदी म्हणजे ते मांडीवर घेऊन त्यांची दाढी कुरवाळीत असले, तरीसुद्धा अमित शहा असे करू शकत नाही, करणार नाहीत. कारण ते भाजपचे नेते आहेत. अख्खी हयात त्यांची भाजपमध्ये गेली. भाजपचे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून त्यांचे प्रयत्न सुरू असतात. बंगालमध्ये, आता पंजाबमध्ये चालू आहेत. अशा परिस्थितीत अमित शहा यांना जर समजा उद्या पंतप्रधानात व्हायचं आहे असं म्हटलं तरी त्यांना फडणवीस यांना दुखवून कसं काय चालेल? साधं लॉजिक आहे, साधं गणित आहे. ऐकलं का तुम्ही? आलं का लक्षात तुमच्या? आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संदर्भामध्ये उद्धव ठाकरे जे काही पंतप्रधानपद वगैरे बोलले, तो खोडसाळपणा म्हणावं का पांचटपणा म्हणावं अशा सदरात जातो. मराठी पंतप्रधान हा विषय तसा तर 1966 पासून म्हणजे लालबहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर हा पहिल्यांदा पुढे आला. तेव्हा इंदिरा गांधी या काही प्रभावी नव्हत्या. यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्राचे यशवंतराव चव्हाण यांना या पदासाठी काँग्रेस पक्षात खरंच पाठिंबा होता. पण आपण जवाहरलाल नेहरू यांचे शिष्य आणि त्यांच्या कन्येचं काय मत आहे हे आपण बघूया. म्हणून यशवंतरावांनी, अतिशय सुसंस्कृत माणूस यशवंतरावांनी इंदिरा गांधी यांची भेट घेतली. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की स्वतः इंदिरा गांधीच इच्छुक आहेत.
आणि इंदिरा गांधी नवीन असल्यामुळे ते आपल्या दबावाखाली राहतील या कल्पनेने काँग्रेसच्या अन्य नेत्यांनीही इंदिरा गांधी यांना पाठिंबा दिलेला त्यांच्या लक्षात आलं. पुढे सगळा इतिहास माहीतच आहे. आता शरद पवार आपले जाणते नेते, जाणते राजे शरद पवार 1991 पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरले होते. अगदी जगजाहीर आहे, सगळ्याला माहिती आहे. कलमाडी पुढाकार होता कलमाडींचा. त्यावेळी सोनिया गांधी यांनी नरसिंहरावांना पाठिंबा दिला. नरसिंहराव पवार यांना विसरले नाहीत आणि संधी मिळाली तेव्हा त्यांना महाराष्ट्रात पाठवून दिले 1993ला. 1999 वाजपेयी सरकार पडले तेव्हा शरद पवार विरोधी पक्षनेते होते. त्यांना बाजूला ठेवून सोनिया गांधी राष्ट्रपतींना भेटल्या होत्या. तेव्हा पवारांपुढे फार मोठी संधी होती, पण अवसान घातकी हा स्वभाव त्यांना 1991 पवारांनी जर काँग्रेस फोडली आणि खासदार जमवले तर त्याला भाजप पाठिंबा देईल असे लालकृष्ण अडवाणी यांनी सांगितले होते, सुचवलं होतं त्यांना. पण ऐनवेळी कस खाण्याचा स्वभाव, ते काय गणित जमलं नाही. 1991 अंतुले यांनी एका प्रचारसभेत शरद पवार यांचा उल्लेख भावी पंतप्रधान असा केला होता. त्याचा परिणाम असा झाला की महाराष्ट्रात म्हणजे काँग्रेस पक्षाला 48 पैकी 37 जागा मिळाल्या म्हणा. पण त्यामुळे पवार जे विरोधक होता केंद्रामध्ये, अर्जुन सिंग वगैरे, ते सावध झाले. पवार यांना त्यांनी पक्षातूनच विरोध सुरू केला. पुढे शरद पवार यांनी सोनिया गांधी यांच्या विदेशी नागरिकत्वाचा विषय जो उचलला आणि त्यावर एक जे पत्र कार्यकारिणीला लिहिलं, ते पत्र अर्जुन सिंग यांनी जगजाहीर केलं, फोडलं आणि पवार यांची पुन्हा एकदा हकालपट्टी घडवून आणली. थोडक्यात काय तर एखादं पद मिळणार असेल तर त्यासाठी लॉबिंग करणे किंवा दिवास्वप्न बघणे हा काही मार्ग नसतो. बरं, मराठी माणूस पंतप्रधान होणार म्हणजे पंतप्रधान होणारच असेल तर कोण रोखणार हो त्याला? मग उगीच कोणाला तरी धक्का देऊन असं पुढे ढकलता येत नाही. एका दृष्टीने जर विचार केला तर तसे नरसिंहराव जे आहेत ते उत्तम मराठी बोलत. शिवाय रामटेक, विदर्भातील रामटेकमधूनच ते लोकसभेवर निवडून गेले होते. म्हणजे एका अर्थानं ते मराठी पंतप्रधान ठरत नाहीत काय? आजच्या राजकीय पार्श्वभूमीवर माझे हे विश्लेषण तुम्हाला कसे वाटले कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, हे चॅनल सबस्क्राईब करा. तूर्त इतकेच. पुन्हा भेटू. धन्यवाद.